ठाण्यातील 3 हात नाका येथील वनविभागाच्या कार्यालयामागील जमीन खचल्याचं सध्या दिसतंय। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्या सोबत आहेत। निकेश, आपण पाहतोय ठाण्यामध्ये खरं तर मुसळधार पाऊस सुरू असल्याचं समजते। 3 हात नाका येथील वनविभागाच्या जी जमीन आहे ती खचल्याचं सध्या माहिती मिळते। काय सध्याची परिस्थिती आहे तिथली? नक्की गौरी, ठाण्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस आहे आणि या पावसाचा परिणाम जो आहे तो आता दिसायला लागलेला आहे। ठाण्यातलं 3 हात नाक्या या परिसरामध्ये असलेलं वन विभागाचं कार्यालय आहे आणि या कार्यालयाच्या परिसरामध्ये वन विभागाचे जे कर्मचारी आहेत त्यांची चाळ आहे। 14 घरांची ही चाळ आहे आणि त्या ठिकाणची जमीन जी आहे ती खचलेली पाहायला मिळते। या ठिकाणी नवीन इमारतीचं काम सुरू आहे आणि या इमारतीचं काम सुरू असणारी ही बाजूला वन विभागाची चाळ आहे। त्या चाळीच्या बाजूची जी जमीन आहे ती पूर्णपणे खचलेली आहे। त्यामुळे मोठं नुकसान जे आहे ते इथे पाहायला मिळते। भलं मोठं झाड जे आहे ते देखील कोसळलेलं आहे। त्यामुळे या विभागामध्ये या चाळीमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये जे आहेत सध्या तरी भीतीचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात जमीन जी आहे ती खचलेली आहे। या जमिनीवरती 14 जी आहेत ती घरं आहेत। अनेक लोक जे आहेत ते या ठिकाणी वास्तव्याला आहेत। त्यामुळे त्या लोकांमध्ये आता सध्या तरी भीतीचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळतंय। नागरिक जे आहेत ते चाळीतनं घराबाहेर जे आहेत ते आलेले पाहायला मिळत आहेत। काय घडलं होतं? कधीची घटना आहे ही? सकाळची घटना आहे। अचानक असं म्हणजे धड टाकी खाली आली, पण ते पुढे असं रात्रीचं झालं तर काय करायचं? जीव जायचाच धोका आहे ना। किती लोक या ठिकाणी राहतात? इथे जवळजवळ 30-35 लोक राहतात। काय नुकसान झालं? काय घडलं होतं? सकाळी 8:30च्या दरम्यान म्हणजे आंघोळ करत होती ती, तर हे थोडासा आवाज आला म्हणून बाहेर आलो तर तेवढ्यात ती सगळं कोसळून गेलं। मग रात्री अपरात्रीच आम्ही काय करायचं त्याला? पाण्याच्या टाक्याही पडून गेल्या। एवढ्या वर्ष म्हणजे बिल्डिंग नव्हती तेव्हा एवढ्या वर्ष घराचे म्हणजे आमचे तडे सुद्धा गेलेले नव्हते, पण ही जशी बिल्डिंग जसं काम चालू झालंय का नाही त्यापासून या घराचं सगळं हे होऊन गेलेलं। 1000 वेळा आम्ही म्हणजे कित्येक वेळा त्या लोकांना समजून सांगितलं की बाबा नो आमचं हे होत राहतं। काय नुकसान झालेलं आहे का? कोणाला दुखापत झाली? दुखापत नाही झालेली कोणाला, पण नुकसान म्हणजे असं पूर्ण भूस्खलन झालंय सगळं। अजून सुद्धा संडासच्या टाक्या वगैरे किंवा बाजूचं बाथरूम आमचे आहेत सगळी पूर्ण घसरायला लागलेले आहेत। अडचण झाली पूर्ण याची। गौरी, आपण पाहू शकतो ही जमीन जी आहे ती पूर्णपणे खचलेली आहे आणि या जमिनीवरती असलेले ही 14 घरं आहेत त्यांना देखील धोका जो आहे तो मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे। ही बाजूच्या इमारतीचं काम सुरू आहे आणि या इमारतीची जी संरक्षण वॉल जी होती ती देखील बाहेर पडलेली पाहायला मिळते। भलं मोठं झाड जे आहे ते कोसळलेलं आहे। तर ह्या जमिनीवरती असलेली जी घरं आहेत ती देखील त्या घरांना देखील आता धोका जो आहे तो मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे। महापालिकेचं आपत्ती व्यवस्थापन जे आहे ते अजून देखील या ठिकाणी पोहोचलेलं नाहीये, मात्र अधिकारी जे आहेत ते आता या ठिकाणी थोड्याच वेळात पोहोचणार आहेत। त्यामुळे आता ही घडलेली घटना जी आहे या घटनेमुळे कोणालाही सध्या तरी दुखापत झालेली नाहीये, मात्र भविष्यामध्ये जर ही जमीन अजून देखील खचली तर या जमिनीवरती असलेली वन विभागाची जी चाळ आहे 14 घरांची चाळ आहे त्याला देखील मोठा धोका जो आहे तो संभवताना आपल्याला पाहायला मिळते। गौरी, हो नक्कीच निकेश, सरकार याकडे कशा प्रकारे लक्ष देतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।